हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला म्हणलं आज व्हिडिओची सुरुवात थोडंसं वेगळं दाखवावं तुम्हाला. रोज तेच 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 बघून तुम्ही बी कंटाळतात. म्हणलं आता आज काय होतं, शुक्रवार आणि गणेश चतुर्थी. तर माझ्या सर्व ताई दादांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा दिवस आजचा गणपती बाप्पाच्या कृपेने आनंदात आरोग्यदायी जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि तर चला, मला काय करायचं होतं, एकतर कुंचंबी भरायचं होतं शुक्रवारमुळं, आणि कलशातलं पाणी बदलून घेतलं आणि सगळेच भांडे आज साफ करून घेतले. पूर्ण जेवढे देवापाशी होते तेवढे दिवे वगैरे, आणि कलशातलं पाणी बदलून बरेच दिवस झाले. त्याचं कसं होऊ लागलं, मेळच लागणे गेलता. तर म्हटलं आता आज नाही, थोडंसं खूप उशीर झाला. तर आज काय चतुर्थी आहे, काही जास्त स्वयंपाक वगैरे काही नव्हतं. आणि हे काय होईल मैत्रिणींनो, हे जे आहे ना खूप घासले दिवे, पण हे आहे निघं नाही. जर तुमच्याकडं काय असेल ह्याची ट्रिक तर मला नक्की सांगा. ह्याचं बी निघं नाही, आणि हे पाहा ह्याचं पण निघणं झालं आहे. तर ह्याला काय करावं, बाकी सगळं व्यवस्थित निघायले दिवे, पण ह्याचं काय करावं ह्याच्यासाठी मला काही कळच नाही, निघच न झालं या. तर जर तुम्ही काही वापरत असाल किंवा काही असेल तर नक्की सांगा मैत्रिणींनो मला. हे देवाचे भांडे वगैरे, पाणी ठेवायचे, हे दिवा आणि नैवेद्याच्या प्लेटी सगळं असं व्यवस्थित घासून घेतलं. हे एक स्वामीचं पाणी ठेवायचं, आपल्या देवापासलं एक पाणी ठेवायचं, हे कुंचमखालची प्लेट सगळं असं व्यवस्थित साफ करून घेतलं. तर म्हणलं असंच थोडंसं दाखवावं आता तुम्हाला. तर चला मैत्रिणींनो, घेते आता पूजा वगैरे करून. अजून बराच वेळ लागणार आहे ह्याला. एवढंच साफ झालं आहे आता. बाकीची पूजा वगैरे देवघर सगळं तसंच आहे, साफ करायचं राहिलेलं, ते पण मला करून घ्यावं लागेल. तर चला आता एवढं अगोदर लावून घेते व्यवस्थित. तर ताईंनो पहा, मला एवढा टाईम लागला. कंप्लीट मी 9 वाजता बसले होते, आता वाजलेले आहेत 11:15. तर हे सगळं सगळं साफ करायला सॉरी धूप राहिला लावायचा माझा. तर मैत्रिणी हे धूप एवढा चांगला आहे ना, जसं की तुम्हाला म्हणलं ना मी, हे कंप्लीट 40 मिनिट तर कंपल्सरी चलतं आहे बघा. हे खूप छान आहे. आता हे लास्ट आज संपले माझं धूप. हे मी कधी महालक्ष्मीला गेलते का परळीला, त्यावेळेस आणलेला धूप हे. आता त्याच्यात 2दा गेले, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही हे धूप आणायचं. खूप छान आहे. इथं मिळतं आहे की नाही माहीत नाही मला, पण मी तिकडून आणलेलं आहे. खूप मस्त आहे. सगळ्या घरात असा म्हणजे वास छान सुंदर असा धूर, जसं आपण यज्ञ वगैरे करतो ना त्याच्यातून कसा धूर निघतं आहे तसा ह्याचा स्मेल येत आहे बघा. सुंदर असा छान आहे. तर पहा एवढा वेळ लागला आहे, तरी ही आरती राहिलीच घासायची बघा. ह्याचा कारण खूप हे होतं आहे, त्याच्यामुळं खाली ठेवते इथं. तर हे पहा असं एवढा वेळ लागला मला. त्याच्यात 2दा खाली जावं लागलं. फुलवाले काका आले, तरी पण त्यांच्याकडे आज गजरा काय मिळालाच नाही, त्यांचे संपले म्हणले ते. तर हे आपलं कुंचम असं भरून घेतलं, सगळं व्यवस्थित झालं. छान वाटतंय. आणि अशी जेव्हा आपण पूजा करतो ना, खरंच मैत्रिणींना खूप छान वाटतंय बरं का. इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना, असं बघत राहावं देवाकडं, दृष्ट लागण असेल दिसतेत आपले देव. तर नैवेद्य ते शेंगदाण्याची लाडू चतुर्थी होती त्याच्यामुळे केले होते. तर चला मैत्रिणींना, कशी वाटली माझी पूजा, तुम्ही कशी करतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता वाजलेत 11:15. आता 15 मिनटात धुणं राहिले वाळू घालायचं, म्हणजे कपडे वाळू घालते आणि आजीकडे जाते आता. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 5, पण एवढं ऊन आहे विचारूच नका. तर मला करायचे बघा आज डाळ फ्राय. त्याच्यासाठी अशा डाळी, मिक्स डाळी लावल्यात मी. हे पहा, मुगाची, तुरीची आणि मसुराची, अशा ह्या 3 डाळी मिक्स. थोडंसं भिजू देणार आहे. एक टोमॅटो घालायचे ते शिजताना मस्त असा. आणि मी करायले बघा आता, जसं की तुम्हाला म्हणलं ना, शरबत. आता 5 वाजलेत, आता चहा वगैरे नाही, शरबत करायचे. तर एक अर्ध लिंबू चिरून घेतले, त्याच्यासाठी थोडीशी साखर घालणार आहे. आणि मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला काल म्हणलं की उन्हाळा म्हणजे आता बघा, होईल तेवढी तर काळजी घ्याच बाई तुम्ही बी. मी तर म्हणाल कुठला प्रवास टाळायचा होईल तेवढं. ज्यावेळेस आपल्याला वाटतंय आता जाऊ शकतो, तर त्याच वेळेस थोडंसं मीठ घालायचे चवीपुरतं. लिंबू मस्त असे लिंबू भेटते तर भरपूर रस निघते लिंबामध्ये.
बघू शकतात. आणि हो, आज सकाळचं काय तर सकाळचं आज काही शूट केलं नाही, कारण मला पिलूला आणि सोनूला आम्हाला तिघीला पण चतुर्थी असतात. तर साबुदाणाच होता, दोघांपुरतंच स्वयंपाक करायचा होता. जसं की कालची वांग्याची भाजी तुम्हाला मी दाखवली, एक टिपकाभर इतकंही पाणी घातलं नाही, तशी शिजवली होती. आणि त्याच्यामुळे पाणी जर नाही आपण भाजीला कुठल्याही नाही बिना पाण्याची जर भाजी असेल ना मैत्रिणींनो, तर ती भाजी विटत नाही आहे. त्याचं एक वैशिष्ट्य. त्याच्यामुळे मग आणि मिस्टरांना असं बी वांग म्हणलं की काय बघायचं काम नाही, आवडतंय कसंही त्यांना. त्याच्यामुळे मी करताना त्या हिशोबाने केलं होतं की आता उद्याच्याला आम्हाला तिघीला चतुर्थी येतात, ह्या दोघांपुरतं म्हणलं हे वांग ह्याच्यातले आम्ही किती खाल्लं. लेकर जास्त भाजी संध्याकाळी भात वरणच जास्त खाते, तर भाजी पोळी वगैरे जास्त खात नाही येतं. त्याच्यामुळे मी काय केलं की त्याच हिशोबाने थोडीशी जास्त केली ती भाजी. मग फक्त मोजून 5 पोळ्या टाकल्या, त्याच्यातली एक राहिली, 2 घेऊन गेले डब्याला. आणि थोडीशी उसळ केली ती, बाकी काही केलं नव्हतं. मस्त झाली ताईंनो. या तुम्ही 20 रुपये आणि तुम्ही पण चहा घेऊ नका मी तर म्हणन. आता सकाळचा खरं सांगते, सकाळचा घेते बघा, एक अर्ध फुलपात्र आहे ना, अर्धच फुलपात्र हे पहा. कारण सकाळचं सुटणं झालं चहा, काय करू ते पण तुम्ही सांगा मैत्रिणींनो. इतकं अर्ध फुलपात्र चहा घेतच असते. सकाळचं लिंबू पाणी उठल्या 5:30ला लिंबू पाणी घेते, गरम पाणी आणि लिंबू दोघंही घेतात. त्याच्यानंतर मग खालून आलं का 7:30 वाजता आजीकडे जाऊन आलं की मग मात्र सुधरत नाही, थोडा तरी का होईना चहा हे घ्यावाच लागतंय. ते सकाळचा एक चहा सुटला तर मग मी तर म्हणाल की सोन्याहून पिवळं. तर चला आता मस्त असं शरबत आहे, शरबत घेते. आणि विशेष म्हणजे आता आज शुक्रवार आहे, मला जायचं आहे आता बाजारात. अर्धा स्वयंपाक करणार, कारण भाजीला काहीच नाही, फक्त टमाटे इथं. टमाटे चटणी कुणीच खात नाहीये, त्याच्यामुळे आता टमाट्याची चटणी नाही करायची. टोमॅटोचा आता ही डाळ फ्राय करणार आहे, बाजारात जाऊन येणार आहे आणि भाजी आल्याच्या नंतर करणार आहे. आता पोळ्या करून घेते, मोदक करून घेते, भात लावून घेते, वरण फोडणी देऊन घेते, सगळं अर्ध्याच्या फक्त भाजी ठेवणार आहे, आल्याच्या नंतर भाजी करायची. तर चला आता आधी काय करते, वरण लावून घेते. आणि विशेष म्हणजे आता तुम्हाला तांदूळ आणले ते एक दाखवते मैत्रिणींनो. साखर बी दिली हो, पण पोहे डबल दिले तर या हां दिली ना साखर बी. हे काय हो का, साखर बी दिली तर ती चिठ्ठी आहे बघ बरं. पण पोहे का डबल दिलीत की. चिठ्ठी आहे बघ. आता किती चिठ्ठी आहे? हे डबल झाले पोहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच्यावर किती आहेत बघा ना, कळत आहे. 12 आहे. मग हे आयटम किती आहेत आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आयटम आहेत. त्या तिथून नाही अंदाज. मग एक आगाव चालेल तरी बी 13 व्हायलेत ना, त्याच्यावर 12च आहेत म्हणायलात ना तुम्ही. मी सांगतो तसं तुला 12. अगरबत्ती, हां साखर, हां पोहे, हां रवा, हां जिरे, हां मोहरी, साबुदाणा, हां मेथी, हां शेम्या, हां बदाम, हां ऑइल हे हां पूजाचं ऑइल. हां आणि बासमती राईस. बासमती राईस. हां ते शिल्लक आलेत पोहे, त्यांचे वापस करा. काय करायचं उगाचच नको, ते घेऊन जाऊ द्या वापस. हो. आपलं सामान आलंय त्याच्यात काय करायचं आपल्याला. चिठ्ठीवर बरोबर आहे ना. हो. मग खरंच आपलं नाही तर त्या दिवशी बघा आता आता मी ह्याच्यामध्ये काय केलं तर की हे काही पोहे जे आहेत ना, इथं हे पोहे हे 4 किलो लिहिले. पण त्या दुकानदारांना देताना काय केलं की 2 किलोचे 2 दिले. मग आम्ही पुन्हा चिठ्ठी बघितलीच नाही की ह्याच्यात 4 किलो पोहे लिहिलेत म्हणून. मी म्हणाले त्यांच्याकडून एक्स्ट्रा पोहे आले ते वापस करा. 2 दिवस झालं संघ वागू लागले हे पोहे. तसा होळीच्या त्या सुट्टीमुळं तर आज त्यांचं दुकान उघडं होतं, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 4 किलो पोहे लिहिले होते, तर आम्ही ते 2 किलोचे 2 दिलेत. तर हे पाय असं. तर आपण जेव्हा काही इमानदारीनं कोणतं करतात ना, तर हे आपल्याला म्हणजे आपली इमानदारी आपल्या संघ असती मैत्रिणींनो.
तर हे त्या दुकानदारानं पैसे तेवढेच घेतले होते. आता आपण जर नसतं हे बघितलं आणि त्यांनी जर वापस घेतले असते पोहे तर आपली नुकसान 2 किलोची. तर त्यांनी सांगितलं म्हणून बरं झालं. आपल्याला नसतं कळालं, आपण चिठ्ठीवर बघत नव्हतो. त्यांनी जर वापस घेतले असते, हो तुम्ही आणून दिलेत म्हणून, तर आपल्याला काय कळत होतं. ते बी इमानदार, आपण बी इमानदारीनं दिले, त्यांनी बी इमानदारीनं सांगितलं आपल्याला की तुम्ही 4 किलो दिले आणि 2-2 किलो आम्ही वेगवेगळे दिले. तर जसं की तुम्हाला दाखविलंय बघा किराणात मी की 2 किलो शिल्लक आले त्यांचे वापस करा म्हणून. त्याला 2 दिवस वेळ लागला, कारण हे जसं की तुम्हाला रंगपंचमीला बंद होती मार्केट. रंगपंचमीला मार्केट बंद होतं. तर हे बघा असं आज उघडं होतं. आंटीचं सामान बी आज आणायचं होतं. खूप लांब जावं लागतं, त्याच्यामुळे ह्याने म्हणजे आंटीचं सामान आणताना ते सोबत आणतो. त्याच्यामुळे मग ते आज आंटीच्या सामानासोबत घेऊन गेले. तर त्या दुकानदारानं ही तुमची चिठ्ठी बघा म्हणून आम्हाला दाखविलं. तर त्यावेळेस आम्हाला कळालं की मीच नेलेलं. लिहिण्यात आलं ग. येऊ का आंटीचं सामान हे इकडून माझं लिस्ट आहे आणि आंटीची लिस्ट इकडून त्याच्यावर लिहिण्यात आली. योगानं ते लक्षात आलं. त्याच्यामुळे ते लक्षात आलं की हे 2 किलो 4 किलो नाही, 2 किलोचे 2 म्हणजे आपलं बरोबर होतं. हे असं मैत्रिणींना. पण चला, मला वाटू लागलं की कुणाचं शिल्लक नको आपल्याला. आम्ही दोघांना बी बघितलं नव्हतं ते. तर त्याच्यामुळे असं असतंय. तर तुम्हाला आता एक ना, बघा आपलं वरण किती मस्त शिजलंय. अशा 3 डाळी मिक्स खूप छान चव लागते मैत्रिणींनो. एकदा नक्की करून बघा तुम्ही. आणि ह्या भेंड्या अशा मधून कापून घेतल्यात सगळ्या. छोट्या छोट्या होत्या, खूप मस्त लागतात चवीला मसाला भेंडी ह्या पहा अशा. आणि एवढा लसण. चला फोडणी देऊन घेते. कढई ठेवली आहे. मसाला भेंडी, डाळ फ्राय, आपला साधा भात, आपला असं चतुर्थीचा स्वयंपाक. आता मोदक करावं लागते मला. कणिक तुंबून ठेवली होती जायच्या आधीच, बाहेर बाजारात जायच्या आधीच. तर चला मैत्रिणी, तुम्ही कशी करतात ते पण सांगा. माझी तर अशीच पद्धत आहे. माझं कसं असतंय बघा, नॉर्मल जे आहे ते पटापटा करायचं टाकायचं. पण इतकं चवीला मस्त होतंय ना. त्याला जर लई वेळ असं हे करत बसलं ना आपण, काय करा विचार हे, तर म्हणजे अजून दुसरंच काहीतरी येतंय आपल्या दिमागात. त्याच्यापेक्षा जे आपलं आपण करतो तसं त्या पद्धतीने जर केलं ना, तर एकदम नंबर 1 मध्ये होत आहे आणि छान पण होत आहे. छान असते वाटली की मस्त लागते भेंडी. दूध राहिले तापवायला ठेवायचं आणि फ्रेश होती, हिरवीगार. म्हणलं आता आजच करावी. तर अर्धवट भेंडी आपली ज्यावेळेस अर्धवट वापत येते ना मैत्रिणींना, तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. अर्धी वापली भेंडी आपली चिकट होऊ नये म्हणून काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये अशी थोडीशी ही साखर घालायची आपली, उगं नॉर्मल इतकीच. अजिबात चिरलेली भेंडी सुद्धा तुम्ही छोटी चिरून करताल ना, त्यावेळेस सुद्धा नाशी करताल त्यावेळेस अजिबात कसलीच चिकट होत नाही आणि ह्याची चव पण एकदम नंबर 1 मध्ये छान लागते. चला इकडं डाळ फ्राय मला फोडणी द्यायची आहे. तर हे डाळ फ्राय म्हणलं की जिरे, फक्त जिरे घालायचे, एकदम छान लागते. मोहरी उगं नॉर्मल घालायची. आणि जसं की म्हणलं की आपल्या ह्या मेथ्या कंपल्सरी घालत असते मैत्रिणींना, कारण मला मेथ्या आवडतात, कारण त्याची चव खूप छान लागते. आणि अशा 2 मिरच्या, आपलं टोमॅटो घालून घ्यायचं. छान वाटलं की आपली भेंडी बघा दाखवायची. अजिबात चिकट कसलीच होत नाही. तुम्ही झाकून ठेवा, काही करा, चिकटपणा बिलकुल भेंडीला येत नाही. तरी आपल्या पोळ्या, हे वरण, ही भाजी, हे भात. गणपतीला मोदक दाखवून घेतले. तर चला ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.